श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला 2 एकादशी तिथी येत असतात. त्यानुसार एक येते ती कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी येते ती शुक्ल पक्षात. 7 मार्च 2024 रोजी येत आहे कृष्ण पक्षातील एकादशी. ही एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते. तर ही एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून या एकादशीला उपवास केला जातो, व्रत केलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील या दिवशी विधिवत पूजा केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद आपल्यावर राहावा आणि त्यांच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला या दिवशी प्रार्थना केली जाते. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी अनेक उपाय अनेक सेवा देखील या दिवशी केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे. मी तुम्हाला एक पवित्र झाड सांगणार आहे. तर या पवित्र झाडाला आपल्याला या भागवत एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या झाडाची विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होईल. आपल्या सर्व संकटातून आपली मुक्ती होईल. तर आता असे हे कोणते पवित्र झाड आहे ज्याची पूजा सेवा केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत, या पवित्र झाडाला आपल्याला स्पर्श करायचे आहे, याची पूजा करायची आहे. तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी चालेल, पुरुषांनी केला, स्त्रियांनी केला तरी देखील चालेल. कारण हा जो उपाय करत आहोत तर आपल्या कौटुंबिक सुखासाठी करत आहोत, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी करत आहोत, आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी करत आहोत आणि त्यासाठीच घरातील कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. तर या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी घरातील स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ मिसळूनच या दिवशी स्नान करायचं आहे. एकादशी तिथीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. त्यामुळं आपल्या घरातील कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी अशा प्रकारे स्नान करायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरावरची जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. स्नान झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्यायचं आहे किंवा गंगाजल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं आणि या पानानं आंब्याच्या घरात हे जे आपण गोमूत्र घेतलेलं असेल किंवा गंगाजल घेतलेलं असेल तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल, जी बाधा केलेली असेल कोणी किंवा ग्रहदोष, वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तर या उंबरट्यावरती देखील आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदी कुंकवानं स्वस्ती काढायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाचे उंबरठ्याची आपल्याला विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये याच ठिकाणाहून आगमन करत असते आणि त्यासाठी आपल्याला इथं सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचा आहे. पंचामृतासह गंगाजलाने भगवंताला अभिषेक करून देवाला आपल्याला पिवळं चंदन, पिवळी फुले, पिवळा नैवेद्य, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंसमोर, माता लक्ष्मीसमोर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी आपल्याला एकादशी व्रताची कथा अवश्य वाचायची आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या बीज मंत्राचा जप करत करत आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे, ही पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर हा दिवा देशी गाईच्या तुपाचा करायचा आहे, यामध्ये जोडवात लावायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पिवळी मोहरी जी असते तर ती पिवळी मोहरी चिमूटभर आणि चिमूटभर हळद घालायची आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत आणि असा हा जो दिवा आहे तर हा दिवा संपूर्ण दिवसभर आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे, अखंड दिवा चालू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जो
उपाय करायचा आहे. एका पवित्र झाडाची आपल्याला सेवा करायची आहे. तर ते झाड आहे तुळशी मातेचं. या तुळशी मातेच्या झाडाजवळ वृंदावनाजवळ आपल्याला जायचं आहे. या दिवशी आपल्याला तुळशी मातेला दूध अर्पण करायचं आहे. 1 चमचाभर दूध अर्पण करायचं आहे. तर हेच दूध आपण तुळशी मातेच्या मुळाशी न घालता ज्या ठिकाणी तुळशी मातेची जी माती आहे तर त्या मातीमध्ये आपल्याला चमचाभर दूध या दिवशी अर्पण करायचं आहे. हे दूध गाईचं अर्पण करायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, अक्षता टाकायच्या आहेत लाल पिवळ्या केलेल्या हळदी कुंकवानं. आणि हे जे दूध आहे तर हे चमचाभर दूध चमचाभर घेऊ शकता. 1 2 3 चमचे घेतले तरी चालतील. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे या तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत. परंतु तुळशीच्या मुळाशी न अर्पण करता तुळशी मातेच्या मातीमध्ये अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि विधिवत तुळशी मातेची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळे तुम्हाला या तुळशी मातेची सेवा करत असताना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बसून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना मनापासून आणि अगदी श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर ही सेवा अगदी मनापासून केली तर तुम्हाला याचा निश्चित फळ प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचाच प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. जोडवात लावायची आहे. शक्य असेल तर कलाव्याची वात तुम्ही या दिवशी या दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर आता आपल्याला जे दुसरं पवित्र झाड आहे, ज्या झाडाची आपल्याला विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, तर ते झाड आहे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्यानं आपल्याला अनेक फायदे होत असतात आणि या पिंपळाच्या झाडामध्ये असलेल्या देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देखील देण्यात आली आहे. या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं. त्यामुळं आपण जर या पिंपळाच्या झाडाची पूजा जर केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर पूर्वजांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर असं म्हणतात की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, केशव, फांद्यामध्ये नारायण, पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. पिंपळ वृक्ष हे भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असून महात्मा या झाडांची सेवा करतात आणि हे पिंपळाचे जे झाड आहे तर त्यामध्ये आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या भागवत एकादशीला या पिंपळाच्या झाडाची विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आता ही पूजा करण्यासाठी आपल्याला घरूनच एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, गंगाजल घेऊन जायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही घरातील पवित्र स्वच्छ पाणी घेऊन जायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे, काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या बरोबर आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत आणि तुळशीची 2 ते 3 पानं आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहेत. आता ही तुळशीची पानं तुम्ही गुरुवारी तोडू शकत नाही, एकादशीच्या दिवशी तोडू शकत नाही. तर तुम्ही ही बुधवारीच तोडून आपल्याला ठेवायची आहेत आणि या पिंपळाच्या झाडाला आपण जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला ही तुळशीची पानं देखील अवश्य टाकायची आहेत आणि हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे झाडाच्या मुळाशी. त्यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देशी गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. परंतु तुम्ही ज्या इथून पुढे कोणत्याही एकादशीला जर हा उपाय करणार असाल तर तुम्ही त्यावेळेला मोहरीच्याच तेलाचा वापर या उपायासाठी करायचा आहे. आणि असा हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर अक्षता टाकायच्या आहेत आणि पिवळी मोहरी टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. या झाडाला जल अर्पण केल्यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला झाडाची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर आपण जर नैवेद्य आणला असेल तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे.
आणि विधीपूर्वक या पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांवरची, आपल्या पतीवरची सर्व संकट दूर होण्यासाठी, आपल्या घरावरची जी काही संकट असतील, कोणती बाधा कोणी केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा आपल्या मुलांची जर विवाह ठरत नसेल, कोणतेही कितीही मोठं संकट असेल, अडचण असेल, तर ते दूर करण्यासाठी या भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला या ठिकाणी बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण अगदी मनापासून केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही. फक्त ती आपण मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी आणि विश्वासाने करायला हवी, तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच अगदी मनापासून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. दिवसभर आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्यावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता अशा प्रकारे आपण या पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानंतर आपल्या जवळपास जर एखादं केळीचं झाड असेल, तर या केळीच्या झाडाची देखील आपल्याला अशाच प्रकारे जाऊन सेवा करायची आहे. केळीचं झाड देखील अत्यंत पवित्र मानलं जातं. या केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला या केळीच्या झाडाला देखील जाऊन जल अर्पण करायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ पवित्र गंगाजल घ्यायचं आहे किंवा जर गंगाजल मिळालं नाही तर आपल्या घरातील स्वच्छ पाणी घेऊन जायचं आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, अक्षता टाकायच्या आहेत, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि यामध्ये देखील आपल्याला 2 ते 3 तुळशीची पानं अवश्य टाकायची आहेत. आणि हे जल आपल्याला केळीच्या पानाला अर्पण करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद, पिवळी मोहरी टाकायची आहे, चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारचा हा दिवा आपल्याला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. या ठिकाणी देखील आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्यावरची, आपल्या कुटुंबावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने केली तरच तुम्हाला याचं फळ प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपल्याला या भागवत एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची अशा प्रकारे सेवा करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता आपण हे जे 3 वृक्ष पाहिलेले आहेत, तर या तिन्ही वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, माता लक्ष्मीचा वास असतो, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तर केळीच्या झाडामध्ये आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. आणि एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपण जर या विशिष्ट तिथीला जर ही सेवा केली तर आपल्यावरती या दोन्ही देवी देवतांचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे, मुलांची, पतीची प्रगती होणार आहे. प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन आपल्या घरामध्ये पैसा येणार आहे. लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर होऊन आपलं घर धनधान्याने, संपत्तीने भरणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.